सांगितलं का त्यांना? भावंडांनो, आपले महानायक, आपल्या क्रांतीचे महानायक आपल्याला जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणणारे आणि आपल्याला जीवनाचे महानायक पण देणारे आपले महामानव बाबासाहेब आणि बुद्ध यांना आपण अभिवादन करू. तुम्हा सर्व भावंडांना माझा जय भारत, जय संविधान आणि जय भीम आणि नमो बुद्धाय. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळानं हा एक उपक्रम बुद्धाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजिला. यापूर्वी सुदर्शन, प्रकाश खरात, वंदना महाजन, भदंत पय्या बोधी अशा 4 अभ्यासकांची, विचारवंतांची व्याख्यानं आपण ऐकलीत आणि या व्याख्यानमालेचा आपणा सर्वांच्या साक्षीनं समारोप होतो आहे. मी प्रशांत वंजारे, गंगाधर ढवळे, अशोक बुरबुरे आणि त्यांचे सर्व सहकारी जे या व्याख्यानमालेचं आयोजन करतात त्या सर्वांनाच धन्यवाद देतो. आणि केवळ माझ्यातर्फे नाही तर महाराष्ट्रातील सर्व बुद्धाच्या अनुयायांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. एक चांगली अशी परंपरा ते निर्माण करत आहेत ऑनलाईन व्याख्यानांची. आणि आज आपण या व्याख्यानमालेचा समारोप करतो आहोत. भावंडांनो, मी आज तुमच्या पुढे अत्यंत विनम्रपणे काही गोष्टी सांगणार आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगानं काही विचारविनिमय आपल्यासोबत मी करतो आहे. खरं म्हणजे बुद्ध हे निर्माण आपण नाही केलं. आपल्या मनात जो बुद्ध आहे, आपल्या मस्तकात जो बुद्ध आहे, आपल्या काळजात जो बुद्ध आहे, तो बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. हे त्यांचं निर्माण आहे, हे त्यांचं संशोधन आहे. आणि भावंडांनो, बाबासाहेबांचं हे संशोधन म्हणजे बुद्धाचं रिकन्स्ट्रक्शन, बुद्धाची पुनर्रचना.
पुनर्रचना म्हणजे नवी मांडणी, फेर मांडणी. ही फेर मांडणी कशी? ही नवी रचना कशी? तर बाबासाहेब आंबेडकर हे महाप्रज्ञावंत होते. त्यांची विचार प्रक्रिया, विचार करण्याची पद्धती आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे वैश्विकच झालं होतं. विश्वकुटुंबवाद, त्यांच्या मनानं अवघ्या विश्वालाच आपलं घर मानलं होतं, कुटुंब मानलं होतं. आणि हे कुटुंब आपलं कुटुंब आहे. बुद्धानंही हेच मानलं होतं. बुद्धाचंही तत्वज्ञान एका प्रांतापुरतं, एका देशापुरतं, एका खंडापुरतं मर्यादित नव्हतं. बुद्धाच्या पुढे संपूर्ण जगातलाच माणूस होता. संपूर्ण जगातलीच बहिष्कृत, अन्यायग्रस्त आणि अन्यायत्रस्त अशा प्रकारची माणसं होती. बुद्ध हे असं भावविश्व, बुद्ध हे असं तत्वज्ञान होतं की ज्या तत्वज्ञानावर जगातील प्रत्येक माणसाचं नाव लिहिलेलं आहे. जगातल्या प्रत्येक माणसाचं नाव छापलेलं आहे, असं हे तत्वज्ञान होतं. बुद्ध वैश्विक होते आणि अपरिहार्यपणे त्यांचं तत्वज्ञानही वैश्विक होतं. हे वैश्विक तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी रिकन्स्ट्रक्ट केलं, म्हणजे त्याची पुनर्रचना केली, नवी मांडणी केली. याची दोन कारणं आहेत. एकतर बुद्ध धम्माच्या इतिहासात अनेक पंथ निर्माण झाले. नवी माणसं बुद्ध धम्मात जात, ते आपला नवा पंथ निर्माण करीत, आपल्या सोयीप्रमाणे निर्माण करीत. बुद्धाच्या मूळ तत्वज्ञानाचा मुद्दा इथं गैरलागू ठरायचा आणि नव्यानं बुद्ध धम्मात प्रवेशणाऱ्या या लोकांच्या सोयी महत्त्वाच्या ठरायच्या. आणि त्यामुळे बुद्ध धम्मामध्ये अशी मतमतांतरे, अशा प्रकारचे अनेक पंथ हे निर्माण झालेत. आता या कारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांना या वेगवेगळ्या मतांच्या, वेगवेगळ्या पंथांच्या या गर्दीतून, या जंगलातून वाट काढत काढत बुद्धाच्या मनोविश्वाशी नातं जोडावं लागलं, ज्याला आपण मूळ बुद्ध म्हणतो, ज्याला श्रावकीयाने बुद्ध म्हटलं जातं. ज्या बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आविष्कार या श्रावक यानामध्ये झालेला आहे, तिथपर्यंत बाबासाहेब गेले. तिथे जाऊन त्यांनी बुद्धांच्या मूळ वचनांचा पडताळा घेतला, शहानिशा केली. ते काय म्हणाले? जे तार्किकदृष्ट्या सुसंबद्ध आहे, जे लोकांच्या हिताचं आहे, म्हणजे दुनियेतील सर्वांच्या हिताचं आहे, म्हणजे सर्व हिताय आहे,
अशा प्रकारची वचनं, अशा प्रकारच्या बुद्धाच्या इच्छा ह्या आपण आपल्या विचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्या पाहिजेत. या कारणामुळे बाबासाहेबांनी ह्या नंतरच्या गदारोळातून मूळ बुद्ध शोधून काढला. बुद्धाची इच्छा काय होती, त्याच्या मनात काय होतं, हे त्यांनी शोधून काढलं. या शोधण्याच्या प्रक्रियेतून पुनर्रचनेची प्रक्रिया त्यांची जन्माला आली. दुसरं असं की बुद्धच म्हणतात त्याप्रमाणे आनंदाला बुद्ध शेवटी बुद्ध मरणाच्या दारात उभे असताना आनंद शोक करायला लागला, तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, आनंदा शोक करू नको, मी जाईन पण मी जाणार नाही, कारण मी धम्माचं रूप धारण केलेलं आहे. माझं एका अर्थानं रूपांतर झालेलं आहे. कशामध्ये? धम्मामध्ये रूपांतर झालेलं आहे, हे खरं आहे. पण यासोबतच हेही खरं आहे, बुद्ध सांगतात, आनंदा मी सांगितलं तेवढंच पुढे घेऊन जाऊ नका, मी सांगितलं त्याचं गाठोडं करू नका आणि डोक्यावरती घेऊन पुढे जाऊ नका. ते जाणं न जाण्या इतकंच आणि तसंच आहे, तितकंच अर्थपूर्ण आहे. आणि म्हणून काळाला विचारा तुला काय हवं आहे, बदलत्या परिस्थितीशी बोला तिला काय हवं आहे. तिला आपल्या वर्तमानातून बाहेर पडण्यासाठी, वर्तमानाच्या वडव्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे ते त्या त्या काळाला, त्या त्या परिस्थितीला विचारा, त्या त्या समाजांना विचारा, माणसांच्या अडचणींना विचारा. माणसं ज्या दुःखामध्ये सापडली आहेत त्या दुःखांना विचारा आणि माणसांना या दुःखांमधून, या वणव्यामधून बाहेर पडता येईल अशा प्रकारचं तुम्ही चिंतन करा, नवनवं चिंतन करा. नवे व्हा तुम्ही. मी जे सांगितलं तेवढंच घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही परिस्थितीला विचारत विचारत, परिस्थितीशी सांधा जोडत जोडत, परिस्थितीचं स्वगत ऐकत ऐकत या धम्मामध्ये भर घाला. धम्म केवळच त्यामुळे अद्ययावत होणार नाही, धम्म त्यामुळे अनवर्थक होईल. तो आपली अनवर्थकता कधीही गमावून बसणार नाही, लक्षात ठेवा. असं जर तुम्ही केलं, पुढच्या धम्य लोकांनी केलं, तर बुद्ध दुनियेसोबत, बुद्ध मानवी समाजासोबत कालबाह्य न होता वाटचाल करीत राहील. धम्म अशा प्रकारे जर तुम्ही अद्ययावत केला, अनवर्थक केला, तर हा धम्म दुनियेला तिच्या जगण्यासाठी आवश्यक ती स्वप्ने तिच्या हातावर ठेवीत जाईल. या दुनियेला कधी पराभूत होऊ देणार नाही, या दुनियेला कधी उदास होऊ देणार नाही. या दुनियेच्या नजरेमध्ये नवे स्वप्ने हा धम्म फुलवीत राहील आणि हा मानवी समाज त्या स्वप्नाच्या दिशेनं धावत राहील. ही मानवी
जीवनाची अनवर्थकता आहे. मानवी जीवनाचा अर्थ याच प्रक्रियेतून शोधता येतो असं बुद्ध म्हणाले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याही अर्थानं धम्माची पुनर्रचना केली. आजच्या काळालाच नव्हे, उद्याच्या काळालाच नव्हे, परवाच्या आणि भवितव्यातल्या काळाला काय हवं असेल, त्याच्या कोणत्या गरजा असतील, वैचारिक, भावनिक, अशा कोणत्या गरजा त्याच्या असतील, जगण्यासाठी त्याला कोणतं अभिवचन लागेल, हवं असेल, त्याही काळामध्ये पुढच्या 1000 वर्षानंतर, 10,000 वर्षानंतर माणसाला जगण्यासाठी कोणतं बळ लागेल, या बळाची एक संकल्पना बाबासाहेब करतात. या ताकदीची एक संकल्पना बाबासाहेब करतात. आणि पुढच्या माणसांच्या समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीनं त्याच्या काय गरजा असतील त्याची संकल्पना करून तशी बुद्ध धम्माची पुनर्रचना करतात. ही पुनर्रचना कशी आहे? विज्ञाननिष्ठ आहे. भावंडांनो, विज्ञान संशोधन करतं. या संशोधनातून त्याला एक सत्य हाती लागतं. त्याच्या हे सत्य विज्ञानाच्या हाती लागलं की त्या सत्यामधल्या त्रुटी, त्याच्यातल्या उणीवा वैज्ञानिकाच्या लक्षात येत जातात. आणि हे सत्य आता उपांत्य होत जातं. त्याला पुढचं सत्य, अधिक निर्दोष सत्य, त्याला साथ घालायला लागतं. भावंडांनो, ही विज्ञानाची प्रक्रिया आहे. वैज्ञानिक अंतिम सत्याकडे निघालेला आहे, पण त्याचं अंतिम सत्य सारखं पुढे सरकत आहे. सारखं पुढे हीच तर माणसाच्या बुद्धीच्या विकासाची प्रक्रिया आहे. मी सत्यापर्यंत जाणे आणि सत्याने पुढे सरकणे, हाच मानवी बुद्धिमत्तेचा विकास आहे. तोच त्या बुद्धिमत्तेचा सन्मान आहे. ही बुद्धिमत्ता अधिक सक्षम, अधिक शक्तिशाली अशी होत जाते. मानवात ही क्षमता आहे. बुद्धाचं तत्वज्ञान, भावंडांनो, माणसाच्या या बौद्धिक क्षमतेच्या विकासाचं तत्वज्ञान आहे. या माणसाच्या बौद्धिक क्षमतेचा सन्मान करणारं, या क्षमतेचा गौरव करणारं, तिची महत्ता सांगणारं हे धम्माचं तत्वज्ञान आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. भावंडांनो, आता या 2 कारणासाठी बाबासाहेबांनी धम्माची पुनर्रचना केली. पण बाबासाहेबांची ही पुनर्रचना जगातल्या बौद्ध धम्मीयांना आवडली का? मी धम्मी हा शब्द वापरला, मी धर्मी असा शब्द वापरायला पाहिजे. कारण धम्म हे बाबासाहेबांचं संशोधन आहे. परदेशातल्या लोकांनी जो बुद्ध नेला तो त्याच्या धर्मरूपात नेला, धम्म नाही नेला. हे बुद्धाचं धर्मरूप त्यांनी नेलं, कारण त्यांच्या त्या देशातल्या धर्माशी ते जुळणारं होतं. फार काही गोष्टींचा त्याग त्यांना करायची गरज नव्हती. असं धर्मरूप त्यांनी तिकडे नेलं. आणि म्हणून महाबोधी मासिकानं, म्हणून लाईट ऑफ एशिया या जर्नलनं बाबासाहेबांच्या या पुनर्रचनेवरती टीका केली, परखड टीका केली.
काहीशी असभ्य टीका केली. मी काय म्हणतो, ही टीका तुम्ही का करता? टीका अशी होती, बाबासाहेब आंबेडकरांचा हा धम्म हा बुद्ध धम्म नव्हे, तो आंबेडकर धम्म आहे. बुद्धांनीच धम्माचा लेखक महान लेखक आहे, पण हा ग्रंथ महानही नाही आणि चांगलाही नाही. त्याची ही पात्रताही नाही अशा प्रकारचा ग्रंथ लिहायची. अशा प्रकारची एक, ज्याला निरर्गल म्हणतो अशा प्रकारची टीका, अप्रस्तुत म्हणतो अशा प्रकारची टीका या लोकांनी केली. त्यांच्या धार्मिक भावनांमध्ये, संरचनांमध्ये बाबासाहेबांचा बुद्ध मावला नाही. बाबासाहेबांचा धम्म त्यांना समजावून घेता आला नाही. हा जो पुनर्रचित धम्म आहे. आता बाबासाहेब काय करतायत? बाबासाहेब हे करतायत, बुद्धानं जे आनंदाला सांगितलं तेच करतायत. आनंदाला बुद्धानं जे सांगितलं ते धम्माची पुनर्रचना करायलाच सांगितले आहे. पुढच्या अनुयायांनी, जबाबदार अनुयायांनी धम्माची सतत पुनर्रचना केली पाहिजे असंच बुद्ध सांगत होते. बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या इच्छेच्या विरुद्ध काही करत नव्हते. बुद्धाच्या इच्छेविरुद्ध म्हणजे विचाराच्या इच्छेविरुद्ध, ज्ञानाच्या इच्छेविरुद्ध आणि सत्याच्या इच्छेविरुद्ध बाबासाहेब काही करत नव्हते. विचार तो जो एका ठिकाणी थांबत नाही आणि संपत नाही. एका ठिकाणी थांबला तो विचार अविचार होतो, तो विघातक विचार होतो आणि मग मानवी जीवनामध्ये तो जहराची भूमिका करायला लागतो. ज्ञान एका ठिकाणी थांबत नाही, थांबू नये ज्ञानानं. माणूस एखाद्या वेळेला थांबू शकेल एका ठिकाणी, ज्ञानाच्या संदर्भात ती गोष्ट शक्य नाही. ज्ञानाला थांबता येत नाही. त्यानं सतत वाहत असलं पाहिजे. ज्ञान प्रवाह असं आपण म्हणतो ज्ञानाला, त्यानं प्रवाही असलं पाहिजे. कुठेही त्यानं थांबता कामा नये. असं सत्याचं आहे बांधवांनो. सत्य कुठं थांबत नाही आणि अंतिम सत्य कोणाला प्राप्त होत नाही. त्या त्यावेळचं सत्य अंतिम सत्य असतं. त्या पुढच्या काळाचं सत्य परत दुसरं अंतिम सत्य असतं. दुसरा विचार असतो. आधीचा विचार कालबाह्य होतो. आधीचं ज्ञान मर्यादांच्या चौकटीत सापडतं आणि पुढच्या काळाचं ज्ञान अमर्याद होत जातं. त्याच्या पुढच्या काळामध्येही ते अमर्याद होत जातं. भावंडांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. बुद्ध कुठे थांबत नाही. त्याच्या ज्ञानविषयक मीमांसेमध्ये हे थांबणं बसत नाही. त्याच्या सत्यमीमांसेमध्ये थांबणं बसत नाही. जेव्हा बुद्ध म्हणतात नो ट्रूथ ॲज ट्रूथ अँड अनट्रूथ ॲज अनट्रूथ, तेव्हा ट्रूथ म्हणजे एका ठिकाणी थांबलेलं ट्रूथ नव्हे. ते कारण ते ट्रूथ उरतच नाही, सत्य उरतच नाही. ते मूलतत्ववादी होतं भावंडांनो, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारचं सत्य, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं ज्ञान बुद्धालाही नको होतं. ज्ञान कुठेच थांबत नाही असं बाबासाहेब म्हणतात. विचार कुठंच थांबत नाही असं बाबासाहेब म्हणतात. पण जे विचाराला थांबवतात ना, ते विचाराचे एक नंबरचे शत्रू असतात. जे ज्ञानाला थांबवतात ना, ते ज्ञानाचे एक नंबरचे शत्रू असतात. आणि सत्याला जे चौकट देतात, सत्याला जे थांबवतात, ते सत्याचेही एक नंबरचे शत्रू असतात. सत्याचा मित्र, सत्याचा बंधू, सत्याचा ज्ञानाचा आणि विचाराचा पिता आणि मित्र, जनक कोण असतो? जो विचाराला नवी नवी पालवी देत असतो.
विचार नवनव्यानं करीत असतो. नवनव्यानं केला जाणारा हा विचार जीवनाची सोबत करतो आणि ती चुकीची सोबत नसते, जीवनाला महत्ता देणारी सोबत असते. जीवनाला अधिक संपूर्ण करणारी, जीवनाला अधिक सुंदर करणारी अशा प्रकारची ही महत्ता असते. आणि म्हणून विचार कुठं थांबत नाही. बुद्ध असोत, बाबासाहेब असोत, ही मंडळी निरंतर विचारवादी आहेत, विचार सातत्यवादी आहेत. कालचा विचार आज पुढे नेऊ नका. आजचा विचार वेगळा आहे तो करा, उद्याचा विचार वेगळा आहे तो करा, असं बाबासाहेब सतत सांगतात. हे सांगत असताना रानडे, गांधी अँड जिना या भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी जे सांगितलं तेही आपण लक्षात घ्या. आपल्या आदरणीय महामानवाचे निष्कर्ष जसेच्या तसे पुढे नेऊ नका. ते बुद्धाचंच सांगणं आहे खरं म्हणजे. तुम्ही विचार करा तुमच्या परिस्थितीचा, नवे निष्कर्ष काढा. तुमच्या महामानवानं ज्या मनानं हे निष्कर्ष काढले, ज्या पद्धतीशास्त्रानुसार हे निष्कर्ष काढले, ते पद्धतीशास्त्र वापरू शकता. निष्कर्ष पुढे नेऊ नका, कारण निष्कर्ष पुढे नेणारे लोक हे एका अर्थानं निर्जीव लोक असतात, निरर्थक लोक असतात. जीवनाचं गतिशास्त्र ते लक्षात घेत नसतात. विश्वच गतिमान आहे, विश्व सारखं बदलत आहे आणि आपण जर या विश्वाचा एक घटक असूत, आपलं या बदलत्या विश्वाशी अविभाज्य नातं असेल, रक्ताचं आणि भावनिक नातं असेल, तर आपणही बदललं पाहिजे. आपण म्हणजे आपली विचार करण्याची पद्धती, आपला सत्य प्रत्यक्षात आणण्याची पद्धती, ज्ञानाला सामोरं जाण्याची, ज्ञान निर्माणात करण्याची शक्ती, ही पद्धती ही बदलली पाहिजे भावंडांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी परत जेफरसनचा हवाला आपल्याला माहीत आहे. संविधान सुपूर्द करताना त्यांनी ज्या शेवटच्या भाषणामध्ये जेफरसनचा हवाला दिला, सगळा विचार तुम्ही करून ठेवू नका, पुढच्या पिढ्यांना त्यांचा विचार करू द्या, असं बाबासाहेब सांगतात. नाहीतर या पिढ्या मेलेल्या निपजतील असं सांगतात. हा आहे स्वातंत्र्य सिद्धांत. तो बुद्धाचाही आहे आणि बाबासाहेबांचाही आहे. म्हणून बुद्धाचा धम्म काय आहे? स्वातंत्र्य धम्म आहे. तो मानवी प्रज्ञेला मुक्त करणारा धम्म आहे, मुक्तिधम्म आहे. बुद्धाचा धम्म मानवी प्रज्ञेला थांबण्याची अनुमती देत नाही. चरथ भिक्कवे हे बुद्ध सांगतात ते केवळ भिक्खूला नाही, विचारालाही सांगतात, ज्ञानालाही सांगतात, सत्यालाही सांगतात. सत्या सतत चालत राहा, ज्ञाना तू सतत चालत राहा आणि हे विचारा तूही सतत चालत राहा. हे बुद्धाचं जे क्रांती विज्ञान आहे, हे बुद्धाचं जे विचाराच्या अद्ययावततेचं विज्ञान आहे, ते आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. एक इथं या अनुषंगानं छोटासा मुद्दा मांडून ठेवतो. रोहिणी नदीच्या पाण्यावरून भांडण पेटलं आपल्याला माहीत आहे, तो तपशीलही आपल्याला माहीत आहे. ते भांडण मिटत नव्हतं. बुद्धानं नाना परीचे म्हणजे सिद्धार्थानं नाना परीचे प्रयत्न केले, ते भांडण मिटत नाही आहे. आणि मग बुद्ध सर्वसंग परित्याग करतो, वनात जातो. वनात गेल्याच्या नंतर तिथं बुद्धाला निरोप काय जातो? या सिद्धार्थाला निरोप काय जातो? त्यावेळेला सिद्धार्थ बुद्ध व्हायचे होते म्हणून आपण म्हणतो. सिद्धार्थाला निरोप काय जातो? सिद्धार्था, रोहिणी नदीच्या पाण्याचं भांडण मिटलं आहे, आता तू परत ये कपिलवस्तूमध्ये, आपल्या आई वडिलांकडे परत ये तू. त्यावेळेला
सिद्धार्थ काय म्हणाला होता ते आपण खूप काळजीपूर्वक लक्षात घेण्याची गरज आहे. सिद्धार्थ म्हणाला होता, रोहिणी नदीच्या पाण्याचं भांडण मिटलं. मी एक भांडण मिटवण्यासाठी इथे आलो नाही चिंतन करायला. भांडण कशामुळे होतं, त्या भांडणाचं मूळ जाळण्यासाठी, नष्ट करण्यासाठी मला इलाज शोधायचा आहे. कलहाचं मूळ, भांडणाचं मूळच मला जाळून टाकायचं आहे, असं सिद्धार्थ म्हणाला. भावंडांनो, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अर्थ असा आहे, बुद्धाला म्हणजे सिद्धार्थाला ज्ञानप्राप्ती झाली. सिद्धार्थ बोधी आणि बुद्ध झाले, बोधिवंत झाले. ज्या क्षणी ते बोधिवंत झाले त्या क्षणी आपल्याला हेही माहीत आहे, लक्षात घ्या, हे सगळे प्रश्न आपण बारकाईने लक्षात घेतले पाहिजेत. त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं. कुठलं ज्ञान होतं? भांडणाची मुळं नष्ट करणारं ज्ञान होतं. अहंकाराची, तृष्णेची मुळं नष्ट करणारं ज्ञान होतं. जाती, पोटजाती, वर्ग, वर्ण या गोष्टींना आग लावणारं हे तत्वज्ञान होतं. लक्षात ठेवा. म्हणजे हे तत्वज्ञान प्रत्यत्य समुत्पादाचं होतं, अनित्यतेचं होतं, अनात्मतेचं होतं. आणि हे तत्वज्ञान निब्बाणाचं होतं. अशा प्रकारचे हे मुद्दे बुद्धाच्या लक्षात आले. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे मुद्दे आहेत तत्वज्ञानाचे, हे वैज्ञानिक आहेत, हे शास्त्रीय आहेत आणि ते आपल्याला सुचलेले आहेत. त्यासाठी आपण कुठल्या प्रयोगशाळेत गेलो नाहीत विज्ञानाच्या, पण आपल्या मनालाच आपण विज्ञानाची प्रयोगशाळा केलं. आणि या प्रयोगशाळेत हे मुद्दे आपल्या पुढे आले. बुद्ध थरारून गेले खरं म्हणजे. आणि ते थरारून गेले एवढंच इथं घडलं नाही. बुद्धाला एक प्रश्न निर्माण झाला बुद्धापुढे, आपल्याला जे जे ज्ञान झालं ते ज्ञान लोकांना सांगावं की सांगू नये असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. का निर्माण झाला? कारण लोकांना ज्या सवयी होत्या, लोकांवरती जे संस्कार होते, ईश्वराचे संस्कार, कर्मविपाकाचे संस्कार, जातीवादाचे संस्कार, चातुर्वर्ण्याचे संस्कार, परलोकाचे संस्कार, स्वर्ग नरकाच्या सगळ्या कल्पनांचे संस्कार, पुनर्जन्माचे संस्कार, असे सगळे संस्कार लोकांच्या या संस्कारांची आग लोकांना लागली होती. आणि या संस्कारांनी सगळी लोकांची बुद्धिमत्ता नष्ट करून टाकली होती. विचार करण्याच्या प्रक्रियेला हद्दपार केलं होतं या संस्कारांनी. लक्षात ठेवा, माणसांच्या मनाची पाठी कोरी नव्हती, त्याच्यावर काहीतरी लिहिलं गेलं होतं, खरचटलं गेलं होतं. खरचटणे म्हणजे ते अमीठ असणे, मिटत नाही लवकर खरचटलं गेलेलं. भावंडांनो, बुद्धाच्या पुढे हा समाज होता. आणि बुद्ध कसे होते? वास्तववादी होते. जॉन ड्यूई ज्याला प्रॅग्मॅटिस्ट म्हणतात, ते व्यवहारवादी होते, वास्तववादी होते. जे वास्तवात उतरवता येत नाही आपल्याला, जे व्यवहारात प्रत्यक्षात आणता येत नाही आपल्याला, ते कसं सांगायचं?
ती कोण ऐकेल? या समाजाची मानसिकता तशी नाही आहे असं बुद्धांना वाटलं. याला बुद्धाचा विषाद योग म्हणतात, हे लक्षात ठेवा. मी हे कसं सांगू? लोकांना पटेल काय? लोकांना आवडेल काय? लोक त्याला मान्यता देतील काय? सहमत होतील काय माझ्या म्हणण्याशी? असा एक मूलभूत प्रश्न बुद्धाला पडला, भावंडांनो. आणि तिथून बुद्ध, आता विषाद योग म्हणजे फ्रस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, वैफल्य येणे. आपल्या तत्वज्ञानावरती त्याचा विश्वास, पण लोकांवरती विश्वास नाही ना. आणि म्हणून अशा प्रकारचं हे फ्रस्ट्रेशन, अशा प्रकारचं हे हा विषाद बुद्धाला वाटला. पण ही क्षणिक गोष्ट होती. एका संवेदनशील तत्वज्ञानी माणसाला पडलेला हा प्रश्न होता. पण त्याही प्रश्नाचं उत्तर या तत्वज्ञानं शोधलं. आणि ते उत्तर असं होतं की मला जे हे सत्य गवसलेलं आहे, आणि जे सत्य शेवटचंही सत्य मानत नाही, सत्याचा शोध घेतो तो सत्यशोधक, आणि माझं तत्वज्ञान सत्यशोधक आहे. म्हणून बुद्धानं आपल्याला गवसलेल्या या सत्याचा, जीवनविषयक मर्मदृष्टीचा पुनर्विचार केला. आणि त्याला वाटलं की नाही, हाच तर संघर्ष आहे, हीच तर क्रांती आहे. आज जी व्यवस्था आहे वैदिकांची, आज जी व्यवस्था आहे धर्मांधांची, परलोकवाद्यांची, विषमतावाद्यांची, शोषण सत्ताकाची जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था तशीच टिकली पाहिजे असं वाटतं का बुद्धा तुला? ती व्यवस्था चिरंतन आहे असं वाटतं का बुद्धा तुला? नाही ना. मग हाच तर संघर्ष आहे, हेच तर युद्ध आहे, हाच तर वर्गकलह आहे. बाबासाहेबांनी प्राचीन भारतात वर्गकलहही आहे आणि वर्गयुद्धही आहे असं जे सांगितलं, त्या वर्गयुद्धाचा विचार बुद्धानं केला, वर्गकलहाचा विचार बुद्धानं केला. आणि बुद्धानं या संघर्षात उडी घेतली. ती उडी आधीच घेतली होती. रोहिणी नदीच्या पाण्याच्या निमित्तानं जीवनाच्या गहन पाण्यात त्यांनी उडी घेतली होती. आता त्यांचं तत्वज्ञानही या जीवनाच्या संघर्षात उडी घेत आहे, लक्षात ठेवा भावंडांनो. आणि बुद्धानं हे सांगितलं की ह्या संघर्षात माझं तत्वज्ञान अजिंक्य सरसेनापतीची भूमिका करेल. अजिंक्य सरसेनापती, त्याला कोणीही जिंकू शकणार नाही अशा सरसेनापतीची भूमिका माझं तत्वज्ञान या युद्धात करेल. आणि मी तत्वज्ञान सांगेन. या व्यवस्थेला खिळखिळ करणार हे तत्वज्ञान, या व्यवस्थेला जमीनदोस्त करणार हे तत्वज्ञान, या धुरीणांच्या हिताचं तत्वज्ञान, हे अभिजनांच्या हिताचं तत्वज्ञान मी उद्ध्वस्त करीन. त्यांच्या तत्वाचा व्यूह मी उद्ध्वस्त करीन. कारण माझा नायक सर्वसामान्य माणूस आहे. माझ्या तत्वज्ञानाचा नायक उपेक्षित, बहिष्कृत, अन्यायग्रस्त आणि अन्यायत्रस्त माणूस आहे. त्याची बाजू घेऊन मी उभा आहे. मी खरं म्हणजे अचूक आहे. अचूकानं का घाबरावं? जो सही आहे त्यानं का घाबरावं? फिडेल कॅस्ट्रो अलीकडच्या काळात म्हणाला, इतिहास मुझे सही साबित करेगा. बुद्धानं 2500 वर्षांच्या आधी हे सांगितलं आपल्या कृतीतून की इतिहास मला अचूक, विधायक साबित करेल.
अचूक साबित करील, सही साबित करील. हा जो विश्वास बुद्धाला या काळात वाटला, तो विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विश्वास बुद्धाच्या मनात ठेवता कामा नये आपण. हाच विश्वास आपण आपल्या मनात घेतला पाहिजे. आपलं अस्तित्व मानवी अस्तित्व ठरायचं असेल, आपली विचार प्रक्रिया मानवी प्रज्ञेची विचार प्रक्रिया ठरायची असेल, तिच्यातून प्रज्ञानाचा जन्म व्हायचा असेल. प्रज्ञान म्हणजे विजडम. विजडम म्हणजे करुणा, आणि करुणा म्हणजे सर्व हिताय तत्वज्ञान. जीवनातल्या सगळ्यांच्या हिताचं तत्वज्ञान. जे ते तत्वज्ञान मानत नाही त्यांच्याही हिताचं, जे हे तत्वज्ञान मानतात त्यांच्याही हिताचं हे तत्वज्ञान आहे. सर्व हिताय तत्वज्ञान आहे. भावंडांनो, हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे. बुद्ध आपल्याला जगाच्या पाठीवरचा पहिला तर्कशुद्ध विचार आहे असं वाटलं पाहिजे. हे पहिलं इहवादी तत्वज्ञान आहे. आणि केवळ इहवादी तत्वज्ञान नाही, ते इहवाद निष्ठ समतेचं, बंधुतेचं, कारुण्याचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान माणसानं स्वीकारलं तर तो आपल्या माणुसकीचं क्षितिज असं विस्तारत नेऊ शकतो. असल्या प्रकारचं हे तत्वज्ञान आहे. भावंडांनो, हे माणसाच्या महत्तेचं तत्वज्ञान आहे. बुद्धाचं एक वैशिष्ट्य आपण परत नोंदवलं पाहिजे. बाबासाहेबांच्याही व्यक्तिमत्वाचं, तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य आपण नोंदवलं पाहिजे. ह्यांनी लोकांना आपल्या तत्वज्ञानात डांबून ठेवलं नाही. आपल्या तत्वज्ञानाला त्यांनी तुरुंग होऊ दिला नाही. विचार स्वातंत्र्य दिलं, म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य धम्म म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवा, बुद्धाचं तत्वज्ञान कसं आहे. ते निरीश्वरवादी आहे, अनात्मवादी आहे वगैरे आपण सारखं बोलतो, पण हे इहवादी तत्वज्ञान आहे. एकदा मालूम के पुत्तानं त्याला प्रश्न विचारला बुद्धाला, बुद्धा, तू आम्हाला ईश्वरासंबंधी सांगितलं नाहीस, तू आम्हाला आत्म्यासंबंधी, परलोकासंबंधी, स्वर्गनरकासंबंधी सांगितलं नाहीस, हे काय आहे. त्यावेळा बुद्ध म्हणाले, मालूम के पुत्ता, एक गोष्ट लक्षात ठेव मालूम के पुत्ता, ती गोष्ट अशी आहे, एका माणसाच्या उरात बाण लागला, जहरी बाण, आणि तो बाण काढायला एक माणूस सज्जन त्याच्याकडे गेला, तर तो बाण लागलेला माणूस म्हणाला की हे माणसा, हा बाण कोणत्या धातूचा केला गेला होता, तो कोणत्या दिशेने आला, तो कोणी मारला, तो कोणत्या वर्णाचा माणूस होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला आणून दे, आणि मगच माझ्या उरातील बाण मी तुला काढू देईन. मालूम के पुत्ताला बुद्ध म्हणाले, मालूम के पुत्ता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येईपर्यंत हा बाण लागलेला माणूस मरून जाईल. तुम्हाला ही उत्तरं हवी आहेत निरर्थक प्रश्नांची, की माणूस जगवायचा आहे, माणसाचं माणूस पण जगवायचं आहे. या निरर्थक प्रश्नांच्या या सगळ्या मृगजळाच्या पाठीशी तुम्हाला लागायचं आहे. माणसं मृगजळाच्या पाठीशी लागलेली आहेत, काही मिळत नाही त्यांना. अध्यात्म म्हणजे मृगजळ, चिद्वाद म्हणजे मृगजळ, काय मिळत नाही तुम्हाला. तुमच्या जीवनाचा अर्थ तुमच्या हातच आहे, तुमच्या हातात आहे, तुमच्या कष्टात आहे, तुमच्या मेंदूत आहे तुमच्या जीवनाचा अर्थ. आणि म्हणून हे निरर्थक प्रश्न म्हणजे अव्याकृत, म्हणजे जे निरर्थक आहे त्या प्रश्नांचा विचार तुम्ही का करता.
माणसाच्या माणुसकीचं उन्नयन करणारे प्रश्न कोणते? माणसाला माणूस म्हणून पूर्णत्वाकडे नेणारे प्रश्न कोणते? त्याच्या प्रज्ञेचा प्रज्ञान करणारे, विजडम करणारे प्रश्न कोणते? या पण लक्षात घ्या. वायफळ गोष्टींचा उगीच विचार करू नका. निरर्थक प्रश्नांच्या जंजाळामध्ये गुंतू नका. बुद्धानं माणसाला या निरर्थक प्रश्नांची अफू चारली नाही. बुद्धानं या माणसांना या निरर्थक प्रश्नांमध्ये गुंगवून ठेवलं नाही. अफू घ्यायचे नाही, गुंगवून राहायचं नाही, कैफ करायचं नाही, कुठल्याही विचाराचा कैफ होऊ द्यायचा नाही. विचाराची नशा, सत्याची नशा नाही आहे. नवनव्या सत्यांची नशा पाहिजे, नवनव्या विचाराची, नवनव्या ज्ञानाची नशा पाहिजे. ते व्यसन जडलं पाहिजे माणसाला, असं बुद्धाचं म्हणणं आहे. आणि म्हणून मालूम के पुत्ताला बुद्ध म्हणतात. मालूम के पुत्ता, ज्या गोष्टी मानवी जीवनाला उपयोगाच्या नाहीत, या माणसांमधील संबंध सलोख्याचे करण्याच्या उपयोगाच्या नाहीत, या माणसांमधील सगळा विचार, बंधुता, भगिनीता वृद्धिंगत करण्यासाठी ज्यांचा उपयोग नाही त्यांचा विचार करू नका. काही उपयोग नाही. तुम्ही स्वतःचा विचार अधिकाधिक परिशुद्ध करीत चला. स्वतःचं सारखं स्थित्यंतर स्थलांतर करीत चला. सारखं पुनर्वसन करीत चला. ही मानवी जीवनाचं डायनॅमिक्स आहे. हे गतिशास्त्र आहे मानवी जीवनाचं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून बुद्धानं या गोष्टीवर भर दिला. आणि त्या शिंशपाच्या पानाचाही दृष्टांत इथं 2 वाक्यात सांगतो. शिंशपाची पानं या अरण्यात किती आहेत? तशा पुष्कळ गोष्टी आहेत जीवनामध्ये. पण मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही अधिक उन्नयनशील माणूस कसे व्हाल, सर्वहिताय माणूस कसे व्हाल तुम्ही. आपल्यामध्ये सगळ्या विश्वातील लोकांना तुम्ही कसं पाहू शकाल आणि सगळ्या विश्वामध्ये स्वतःला कसं पाहू शकाल, सगळ्या लोकांमध्ये स्वतःला कसं पाहू शकाल, सगळ्या लोकांच्यासाठी तुम्ही विचार कसा करू शकाल, सगळ्या लोकांच्या हिताचा विचार तुम्ही कसा करू शकाल. जेव्हा तुम्हाला खरा विचार गवसतो ना, खरं ज्ञान सापडतं ना, खरं सत्य सापडतं ना, त्यावेळेस त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आता तुमच्या सगळ्या चौकटी ओलांडून गेलेला आहात. आणि माणूसपणाची एक अमर्याद अशा प्रकारची वस्तुस्थिती, असीम अशा प्रकारचं हे विश्व तुमच्यात आता रुजू झालेलं आहे आणि तुम्ही त्या विश्वात रुजू झालेला आहात. तुम्हाला सांगतो, तुम्ही या सगळ्या चौकटी जेव्हा तोडताना, जातींच्या, धर्मांच्या, प्रदेशाच्या, ह्या सगळ्या चौकटी, या सगळ्या दुष्ट चौकटी, तुमचं माणूसपण हिरावून नेणाऱ्या चौकटी, तुमच्या आयुष्याचा तुरुंग करणाऱ्या चौकटी, तुमचं मुक्तपण नष्ट करणाऱ्या या चौकटी आहेत. तुमचं माणूसपण हे निरुपाधिक असलं पाहिजे, नितळ असलं पाहिजे. हे माणूसपण तुमचं ज्या ज्या गोष्टींनी शबलित होतं त्या गोष्टींच्या अधीन होऊ नका. तुम्ही भावंडांनो सर्वहिताय विचार कसा करता, या सर्वहिताय विचारामध्ये तुम्हीही असता. आणि म्हणून तुमच्या सकट सर्वहिताय विचार हा तुम्हाला करता आला पाहिजे. हा विचार जेव्हा करता, या अवस्थेला जेव्हा तुम्ही पोचता, तेव्हा तुमचा विचार
खरं म्हणजे सर्वहिताय विचार होतो. तेव्हा तुमचं ज्ञान हे सर्वहिताय ज्ञान होतं, तुमचं सत्य हे सर्वहिताय सत्य होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बुद्ध काय सांगत होते? बुद्ध, ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो, तो चिदवादी आहे, चैतन्यवादी धर्म आहे तो, म्हणजे ईश्वर केंद्री धर्म आहे तो. बुद्ध चिदवादी, आणि जे चिदवादी असतात ते मूलतत्ववादी असतात, ते कधी बदलत नाहीत, ते कधी बदलत नाहीत. बुद्धानं या चिदवादाला अगदी फेकूनच दिलं होतं. चिदवाद म्हणजे काय? चैतन्यवाद म्हणजे काय? सद चित आनंद. चित म्हणजे चैतन्य, म्हणजे परमेश्वर, तेच सद आहे, सत्य तेच आहे, ब्रह्मसत्य तेच आहे. आणि जगन्मिथ्या हे चिदवादी असं का सांगतात पण? आणि तेच सुंदर आहे. सच्चित आनंदमय आहे, आनंद त्याच्यातच आहे, हे आनंदमय आहे. ईश्वरानं निर्माण केलेलं हे जग आनंदमय आहे. याचा अर्थ काय आहे? या जगात कोणावरही अन्याय होत नाही, म्हणून तुम्ही आनंदी असलं पाहिजे. तुमच्यावर जर काही संकट येत असतील, आपत्ती येत असतील, तर पूर्वजन्माच्या पापाची ती फळं आहेत. या जीवनात तुम्ही ही फळं भोगलीत तर पुढच्या जन्मात तुमची मुक्ती होऊ शकते, मोक्ष मिळू शकतो तुम्हाला. ही लोणकडी थाप आहे भावंडांनो, हे खोटं आहे, हे ब्रह्मसत्य नाही आहे. आणि हे सत्य सत्यही नाही आहे, ते केवळ असत्य आहे. हे अज्ञान आहे, लोकांना फसवणारं अज्ञान आहे भावंडांनो हे. म्हणून बुद्धानं काय केलं? हा चिदवाद नाकारला, त्यांचा ईश्वर नाकारला, ह्या सगळ्या गोष्टी बुद्धानं नाकारल्या आणि त्यानं मानवी बुद्धीची प्रशंसा केली. बुद्धानं हा चैतन्यवाद नाकारला आणि त्याच्याशी संघर्ष पुकारला. आणि म्हणून हे बुद्धाचं तत्वज्ञान हे माणसाच्या महत्तेचं तत्वज्ञान. माणसानं सतत पुनर्रचना केली पाहिजे. माणसानं इहवादी असलं पाहिजे. माणसानं सतत स्वतःची पुनर्रचना केली पाहिजे. हे तत्वज्ञान हे ईश्वर केंद्री तत्वज्ञान नाही बुद्धाचं. बुद्धाच्या चिंतनाचा, बुद्धाच्या तत्वज्ञानाचं एकमेव केंद्र माणूस आहे. एकमेव केंद्र माणूस आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा नायक माणूसच आहे. माणसापेक्षा बुद्धाच्या विचाराचा दुसरा कोणता विषय नाही आहे. माणसांच्या संबंधांना सुंदर करणे, परस्परोपकारक करणे, याशिवाय बुद्धाच्या तत्वज्ञानाचा दुसरा विषय नाही आहे. आणि म्हणून हे बुद्धाचं तत्वज्ञान आपण महत्त्वाचं मानलं पाहिजे. बुद्धानं अव्याकृत नाकारली, बाष्कळ प्रश्न, निरर्थक प्रश्न, खोटे प्रश्न. व्यवस्था काय करते? व्यवस्था खोट्या प्रश्नांमध्ये माणसांना गुंतवते. आज तर खोटेपणाचे डोंगरच्या डोंगर निर्माण झाले आहे भारतामध्ये आणि जगामध्येही. या परिस्थितीमध्ये बुद्ध आपल्याला या माणूस केंद्राजवळ नेतो आहे. बुद्ध आपल्याला या बुद्धिवादाजवळ नेतो आहे. हे इहवाद केंद्री अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे भावंडांनो. बुद्ध आपल्याला हे माहीत आहे की बुद्ध किती संयमानं बोलत होते. सभ्यतेचं म्हणजे जगातल्या सर्वश्रेष्ठ सभ्यतेचं नाव बुद्धच आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ संस्कृतीचं नाव बुद्धच आहे. ही संस्कृती
आपलेपणा परकेपणा असं मानत नाही. द्वेष तिच्यात नाही आहे, कलह तिच्यात नाही आहे. पण बुद्ध माणसाचा द्वेष करीत नाही, माणसांनी निर्माण केलेल्या दुष्ट तत्वज्ञानांना नाकारतो. बुद्धानं हे जे चैतन्यवादी तत्वज्ञान आहे ते नाकारलं. त्यानं विश्वकुटुंबवाद सांगितला आणि त्यानं हे सांगितलं की चिद्वादाची नैतिकता ही नैतिकताच नसते, नैतिकता इहवादाची असते. माणसानं ईश्वराशी कसं वागावं ही नैतिकता मानवी जीवनासाठी नाही आहे, माणसाला उद्ध्वस्त करणारी आहे. पण माणसानं माणसाशी कसं वागावं ही नैतिकता माणसाला उन्नत करणारी, माणसाचं माणूसपण अत्तदीप करणारी अशा प्रकारची ही नैतिकता आहे. आणि बुद्धानं ही नैतिकता सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये एक सत्य सांगितलंय, तेही या संदर्भात आपण लक्षात घ्या की नैतिकता आणि बुद्धिवाद या दोन गोष्टींची आवश्यकता असते ज्याला परिवर्तन घडवायचं असतं जीवनामध्ये. तुम्ही बुद्धिवादी असलं, बाबासाहेबांनी हे सांगितलं आहे, जर बुद्धिवाद नसेल तर बुद्धिझमच नाही आहे, बुद्धाचं तत्वज्ञानच नाही आहे. बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धिवादी आहे, ते विज्ञानवादी आहे, सर्वहितायवादी आहे आणि निरंतर पुनर्रचनावादी आहे. हे तत्वज्ञान कुठं थांबत नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की जगातलं सर्वोच्च नीती विधान बुद्ध आहे, धम्मा आहे. हे बुद्धिवादी तत्वज्ञान जगातलं सर्वोच्च नीती विधान आहे. मोठे मोठे तत्वज्ञ हे सांगतात आपल्याला की बुद्ध हे जगाच्या पाठीवरचे पहिले ऐतिहासिक आणि पहिले भौतिकवादी, इहवादी, आणि या इहवादाला आणि भौतिकवादाला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञानात गुंफणारे, भौतिकवादाला नीतिमान करणारे आणि नीतीला भौतिकवाद करणारे असे जगातले पहिले तत्वज्ञ बुद्ध आहेत. त्यानंतर हिरॅक्लिटस आहेत, त्यानंतर सॉक्रेटिस आहे, त्यानंतर अनेक लोक आहेत, अनेक वैज्ञानिक आहेत, अनेक फिलॉसॉफर्स आहेत. पण बुद्ध हे पहिलं तत्वज्ञान असं आहे की जे नीतीला इहवादी करतं आणि इहवादाला इहवादाचं नीतीत रूपांतर करतं, एक अविभाज्यता त्यांच्यामध्ये निर्माण करतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे भावंडांनो, बुद्धाचा संघर्ष कोणाच्या विरुद्ध होता? माणसांच्या विरुद्ध नाही. जे रॉंग हेडेड पीपल्स आहेत, विकृत डोक्याचे लोक आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या विकृत तत्वज्ञानांच्या विरुद्ध, अनैतिकतेच्या विरुद्ध, त्यांनी निर्माण केलेल्या अज्ञानाच्या विरुद्ध. मी हे सांगतो नेहमी की या विकृत डोक्यांच्या लोकांनी जीवनामध्ये अपार कष्ट घेतले आणि अज्ञान निर्माण केलं, अपार कष्ट घेतले आणि असत्य निर्माण केली, अपार कष्ट घेतले आणि अविचार निर्माण केला. एवढ्याशा लोकांच्या, मुठभर लोकांच्या हिताचा तो अविचार, या अविचारानं, या असत्यानं, या अज्ञानानं ज्यांचं हित साधलं त्यांनाही माणूस म्हणून जगू दिलं नाही, आणि ज्यांना जीवनातून उठवलं त्यांनाही माणूस म्हणून जगू दिलं नाही. म्हणून बुद्धाचा विचार हा व्यवस्थेच्या विरुद्धचा विचार होता. ही व्यवस्था विषमतेची होती. ही व्यवस्था स्त्रीला दुय्यम आणि दास मानित होती.
अस्पृश्यता मानित होती, चातुर्वर्ण मानत होती, जातीव्यवस्था मानत होती. हेशी चौकट म्हणजे श्रेणींची विषमता होती. ती अनेक श्रेण्या होत्या, अनेक मडकी होती, एकमेकांच्या डोक्यावरती होती आणि सगळे खुश होते, कारण तो ईश्वराचा न्याय होता. ईश्वर हे जगातलं एक परम असत्य आहे आणि तो परम धोका आहे, परम विघातक आहे. ही गोष्ट माणसांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि आपल्याला सांगतो की ईश्वर कोणी निर्माण केला? माणसाने निर्माण केला. आत्मा कोणी निर्माण केला? माणसाने निर्माण केला. ही सगळी व्यवस्था कोणी निर्माण केली? माणसाने निर्माण केली. हे माणसाने निर्माण केलं आणि त्याच्याच अहितावरती ते उठलं. म्हणजे आपणच निर्माण केलेला हा पसारा आपल्याच जीवावरती उठावा तसं हे झालेलं आहे. म्हणून म्हणतो भावंडांनो, आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की बुद्ध या व्यवस्थेच्या विरोधात आहे. ही व्यवस्था चैतन्यवादी आहे, ही चिदवादी व्यवस्था आहे, ब्रह्मसत्य मानणारी व्यवस्था आहे. आणि बुद्ध या व्यवस्थेच्या विरोधात आहे. तो माणूस सत्य मानतो, माणसांना सत्य मानतो, जगाला सत्य मानतो आणि या जगातला अधिकाधिक सत्य करीत जाणारा विचार मांडतो. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवा की या व्यवस्थेच्या, या धोकादायक व्यवस्थेच्या विरुद्ध बुद्ध उभा आहे. या स्त्रियांच्या आणि सगळ्या बहुजन समाजाच्या आणि मुस्लिमांच्या आजच्या, ख्रिश्चनांच्या, आदिवासींच्या, भटक्या विमुक्तांच्या या विषमतेच्या विरोधात त्याही काळात बुद्ध आहे. या शोषणाच्या विरोधात बुद्ध आहे. कोणाच्याही नावानं ते शोषण केलं जावं, ते डिस्ट्रॉय केलं पाहिजे. कोणाच्याही नावानं विषमता निर्माण केली जावं, ती डिस्ट्रॉय केली पाहिजे विषमता. माणसापेक्षा मोठं कोणीच नाही आहे. तत्वज्ञान माणसासाठी, व्यवस्था सुव्यवस्था झाली पाहिजे माणसासाठी. माणसावरती जे अन्याय करतं ते तत्वज्ञान हे विघातकच आहे. माणसावरला जे दुय्यम मानतं, माणसाला जे परमेश्वराचा आश्रित मानतं, अंकित मानतं, ते तत्वज्ञान नाही. तो मोठा धोका आहे मानवी जीवनातला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ही व्यवस्था बुद्ध बदलू इच्छित होते. ही वर्णांची व्यवस्था होती, ही जातींची व्यवस्था होती, ती तरतम भावाची व्यवस्था होती, ती विद्वेषाची व्यवस्था होती, मानवी बुद्धीचा अपमान करणारी व्यवस्था होती. ही व्यवस्था बुद्ध बदलू इच्छित होते आणि या व्यवस्थेला ते पर्याय, अत्यंत सुंदर पर्याय, अत्यंत सर्वहिताय पर्याय, सर्वांच्या हिताचा पर्याय ते निर्मू पाहत होते. माणसाला कुठल्याही गूढ अशा रचनांमध्ये टाकायचं नाही. त्याच्यापुढे सत्य स्पष्टपणे मांडलं पाहिजे. कुठल्याही गूढतेमध्ये, निगूढतेमध्ये माणसाला गुंतवायचं नाही. त्याचं लक्ष विचलित करायचं नाही प्रश्नांवरून. त्यानं सरळ सोट सूर्याच्या किरणांसारखं झालं पाहिजे आणि भेद घेतला पाहिजे अंधाराचा. असा माणूस, असं सत्य या माणसानं डोक्यात घेतलं पाहिजे, असा माणूस निर्माण केला पाहिजे, असं बुद्धांचं सांगणं आहे भावंडांनो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो, तुम्ही कुठल्याही वयाचे असा, तरुण असा, प्रौढ असा, मी आता एका विशिष्ट वयामध्ये आहे, तुमच्यापेक्षा वडीलच आहे, मी तुम्हाला विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो की बुद्धाच्या तत्वज्ञानाला अभौतिक वगैरे अशी विशेषणं चुकूनही लावू नका. बुद्धाचं तत्वज्ञान भौतिकच आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानाला आध्यात्मिक
अशा प्रकारची कुठलीही विशेषणं लावू नका. अध्यात्म ही व्यवस्था आहे, अभौतिकता ही व्यवस्था आहे आणि ती चिदवाद्यांची आहे, विषमतावाद्यांची आहे. विषमतावाद चिदवाद्यांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, आपला तळीराम गार करण्यासाठी ही निर्मिती केलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला या चिदवादाशी जोडू नका, अध्यात्माशी चुकूनही जोडू नका, भक्तीशी चुकूनही जोडू नका आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला अभौतिकतावादाशी चुकूनही जोडू नका. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे इहवादी आहे आणि ते बुद्धिप्रामाण्यवादी आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे कुठल्याही प्रकारचं अध्यात्म मानत नाही. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बाबासाहेबांच्या डोक्याने बुद्धाकडे गेलं पाहिजे. पारंपरिक बुद्धांच्या, पारंपरिक बौद्धांच्या, पारंपरिक धर्मवाद्यांच्या, विषमतावाद्यांच्या डोक्यानं बुद्धाकडे जाता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विश्वासू डोक्याच्या मार्गाने आपण बुद्धाकडे गेलं पाहिजे. यापेक्षा जास्त विश्वासू डोकं आपल्याजवळ, जगाजवळ आपल्यासाठी कोणतंही नाही आहे. आणि म्हणून मला असं स्वतःला वाटतं, शेवटी आता आपण आपल्या भाषणाच्या सरकतो आहोत. नामरूप ही जी बुद्धानं संकल्पना मांडली, मानसशास्त्रीय संकल्पना मांडली, मानसिक पातळीवरची संकल्पना मांडली. नाम आणि रूप. रूप म्हणजे शरीर, काया, आणि नाम म्हणजे ज्याला तुम्ही विज्ञान म्हणता बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये, ते विज्ञान किंवा चित्त किंवा मन, कॉन्शियसनेस. ही कुठल्याही प्राण्याची सामूहिक अशा प्रकारची संज्ञा आहे. आणि बुद्ध आपल्याला हे सांगतात, नामस्कंध आणि मानसस्कंध. नामस्कंध म्हणजे मानसस्कंध आणि रूपस्कंध कशाने बनतो? पृथ्वी, आप, तेज आणि वायू. बुद्धानं 4 महातत्व मानली, वैदिकांनी 5 महातत्व मानली. आकाशाचा त्याच्यात अंतर्भाव केला आणि आकाश सिद्ध करता येत नाही. ही एक पोकळी आहे, अनंत पोकळी आहे. हे एक अंतरिक्ष आहे, अथांग आहे, पण आकाश सिद्ध करता येत नाही. आणि म्हणून बुद्धाने हे सांगितलं, नाम आणि रूप जे शरीर आणि त्याच्यातलं मन, या 2 गोष्टी वेगवेगळ्या नाही आहेत. या 2 गोष्टीमध्ये अविभाज्यता आहे, एक जैवसंबंध आहे. जीवबंधाचं नातं त्यांच्यामध्ये आहे. रूपामध्ये म्हणजे कायेमध्ये मनाचा उदय होतो, विज्ञानाचा उदय होतो. विज्ञान म्हणजे मन, कॉन्शियसनेस, जाणीव. या शरीरामध्ये जाणीवेचा, मनाचा उदय होतो आणि माणूस जन्माला येतो. आणि हे जे सत्य आहे, आणि म्हणून माणसाचा जन्म ज्या मिश्रणातून होतो, मृत्यूच्या वेळेला हे मिश्रण असं विस्कटून जातं आणि त्याला आपण माणसाचा मृत्यू म्हणतो. तेव्हा मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की देह आणि आत्मा या 2 गोष्टींमध्ये वैदिकांनी तफावत केली. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, लोकायताचं तत्त्वज्ञान हे काय मानतं? देह आणि जीव, आत्मा शब्द ते वापरत नाहीत, कारण आत्मा ते मानत नाहीत, ईश्वर ते मानत नाहीत, परलोक ते मानत नाहीत, पूर्वजन्म पुनर्जन्म कर्मविपाक ते मानत नाहीत.
आपण लोकायतांना बुद्धाच्या जवळपास आणलं पाहिजे. हे सगळे मुद्दे दोघांमध्ये जुळणारेच आहेत. आणि बाबासाहेबांनी जे रिकन्स्ट्रक्शन केलं बुद्धाचं, ते रिकन्स्ट्रक्शन मला असं वाटतं की कोलंबियामध्ये बाबासाहेब होते. तिथं जॉन ड्यूई नावाचे फिलॉसॉफर होते, त्यांचे शिक्षक होते, प्राध्यापक होते. जॉन ड्यूई हा त्यांचा आवडता प्राध्यापक. जिथे कुठे त्यांचं व्याख्यान असेल तिथं बाबासाहेब पळत पळत धावत धावत जात असत आणि जॉन ड्यूईला ऐकत असत. जॉन ड्यूई हा प्रॅग्मॅटिस्ट होता, व्यवहारवादी होता, फलप्रामाण्यवादी होता. आपण ह्या सगळ्या गोष्टी नाकारण्याची गरज नाही आहे. रिकन्स्ट्रक्शन हा शब्द बाबासाहेबांना तिथं सापडलेला आहे. रिकन्स्ट्रक्शन ऑफ थॉट, रिकन्स्ट्रक्शन ऑफ एज्युकेशन, रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिलॉसॉफी, रिकन्स्ट्रक्शन ऑफ लाईफ, अशा प्रकारचे सगळे रिकन्स्ट्रक्शन जॉन ड्यूईनं मांडून ठेवलेले आहेत. आणि बर्ट्रांड रसेलनंही रिकन्स्ट्रक्शन हा शब्द, ही संज्ञा वापरलेली आहे. बाबासाहेब या सगळ्या वैचारिक युद्धामध्ये घडत होते आणि त्यांनी अशा प्रकारे हे वैचारिक युद्ध पचवलं. या वैचारिक युद्धामध्ये पुढच्या काळामध्ये त्याने सरसेनापतीची भूमिका वठवली जागतिक पातळीवर. आता ते जागतिक ज्ञानविश्वाचे अध्यक्ष व्हायला लागलेले आहेत आणि ते गगनाध्यक्ष विचार विश्वाचे व्हायला लागलेले आहेत. आपल्याला हे मी सांगितलं पाहिजे की बाबासाहेब ह्या बुद्धाच्यामुळे इथपर्यंत आले. त्यांनी बुद्धाची ही देह आणि मनाची, देहाची आणि विज्ञानाची एक जीवता मांडून दाखवली. हे रिकन्स्ट्रक्शन आहे बुद्धाचं. आणि म्हणून आपण हे मानलं पाहिजे की विश्वाचं सत्य काय आहे. विश्वाचं सत्य ह्युमन ट्रुथच आहे. मानवी सत्य हेच विश्वाचं सत्य आहे. भावंडांनो, आपण या विश्वापासून वेगळं व्हायचं कारण नाही आहे. आपण विश्वमय होणे हे एकदा तुमच्या मनानं घेतलं, जसे बुद्ध विश्वमय झाले होते, बाबासाहेब विश्वमय झाले होते, तशा प्रकारची विश्वमयता आपल्याला साधली की आपण ह्या सगळ्या दुष्ट अशा रूढींपासून, चौकटींपासून, सीमांपासून दूर जाऊ, मुक्त होऊ. माणूस मुक्त होऊ शकतो, माणूस स्वतंत्र होऊ शकतो. माणसामध्ये ती क्षमता आहे, त्याच्या प्रज्ञेमध्ये ती क्षमता आहे, त्याची बुद्धी प्रज्ञा होऊ शकते आणि त्याचं प्रज्ञान हे विस्डम होऊ शकतं. विस्डम म्हणजे करुणा होऊ शकतं. इथपर्यंत माणूस जाऊ शकतो. बुद्धाच्या तत्त्वज्ञानानं या माणसाचं स्वप्न बघितलेलं आहे. या बुद्धिवादी माणसाचं, प्रज्ञावंत माणसाचं स्वप्न, अशा प्रज्ञावंत माणसांच्या समाजाचं स्वप्न बुद्धानं बघितलेलं आहे. त्याच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू ह्या प्रज्ञावंत माणसांचा समाज आहे. इहवादी माणसाचं स्वप्न हे त्याच्या तत्त्वज्ञानाचं केंद्र आहे, मध्यवर्ती केंद्र आहे, एकमेव केंद्र आहे. बुद्ध जगाच्या पाठीवरचा पहिला तत्त्वज्ञ आहे, ज्यानं तत्त्वज्ञानाला आकाशातून पृथ्वीवर उतरवलेला आहे. मातीवर उतर तत्त्वज्ञाना, आपले पाय मातीला टेकव. मातीला म्हणजे या जीवनाशी बोल. हे तत्त्वज्ञाना, या जीवनाची चौकशी कर, या जीवनाशी बोल, या बदलत्या जीवनाशी तू संवाद कर. आणि हा संवाद करताना विसंवाद बाजूला सार. समतोल माणूस होतो, समतोलाचं तत्त्वज्ञान होतो. समतोल माणसाची निर्मिती कशी होईल याचा विचार मानवी जीवनाला देतो. एक अत्यंत उत्कट अशा प्रकारचा समतोल मानवी जीवनात निर्माण झाला पाहिजे. निर्भय अशा प्रकारचा समतोल निर्माण झाला पाहिजे. स्त्री पुरुष असा समतोल त्यानं मानता कामा नये. ही जात ती जात अशा प्रकारचा असमतोल त्यानं मानता कामा नये. सर्व माणसं समान आहेत.
या सर्वांच्या हिताचा समतोल त्याच्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला पाहिजे. अशा समतोलाचं, अशा समतोल सौंदर्याचं तत्त्वज्ञान बुद्धानं निर्माण केलं. ते एका अर्थानं विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान आहे, ते बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्वज्ञान आहे आणि ते आपल्या संविधानामध्येही आहे. भावंडांनो, हे तत्त्वज्ञान कोणी कितीही नाकारलं तरी हे तत्त्वज्ञान कोणाला नाकारत नाही. या तत्त्वज्ञानासंबंधी कोणी कितीही गैरसमज करून घेतले, त्याला विकृत करण्याचा प्रयत्न केला, तरी हे तत्त्वज्ञान माणसाच्या सौंदर्याचं तत्त्वज्ञान आहे. ते कोणालाही विकृत करू इच्छित नाही. जे कोणालाही विकृत करू इच्छित नाही, सुंदर करू इच्छितं, समर्थ करू इच्छितं, त्याच्या माणूसपणाचा निरंतर विकास ज्याच्या नजरेमध्ये आहे, ज्या तत्त्वज्ञानाच्या, ते तत्त्वज्ञान कोणाच्याही अहिताचं नाही, सगळ्यांच्या हिताचं आहे. आणि जे सगळ्यांच्या हिताचं आहे तेच सत्य आहे, ते सौंदर्य आहे, तीच नीती आहे, तोच न्याय आहे. हे न्यायाचं तत्त्वज्ञान आहे, नीतीचं तत्त्वज्ञान आहे, समतेचं, बंधुत्वाचं, स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान कोणाच्याही अहिताचं नाही. आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या ह्या अहिताच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करावा आणि मानवी जीवनाला सुरक्षित करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला विचारपूर्वक ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध. झालं का?